हिच्या स्किनवर बघा व्हाईट हेड्स आहेत. हिचा आम्ही एंगेजमेंटचा लुक केला होता. थोडासा मला अजून पाहिजे तसं अचीव करायचं आहे. त्याच्यासाठी मी आज हिला बोलवलं आहे आणि हिच्यावर मी परत शूट करते आणि तुमच्यासाठी रील पण बनवते. तर हिला बघा इथे पूर्ण हिचं टॅनिंग पण आहे. हिला बारीक अशी रॅश आलेली उन्हाची आणि हिची डेड स्किन आहे आणि चिकन सरफेस हिचा. म्हणजे जे आपण वॉलपुट्टी केल्यानंतर भिंत कशी चिकन असते, मग अशा चिकन सरफेसवर आपण कसा मेकअप केला गेला पाहिजे आणि तो लॉंग लास्टिंग कसा झाला पाहिजे, टिकला कसा पाहिजे, याच्यासाठी आज आपण हा मेकअप घेतो आहे. तर हिचं पूर्ण चिकन सरफेस आहे. हिच्या याच्यावर मेकअप स्लिप होतो. हा मला तिच्या एंगेजमेंटच्या दिवसाचा अनुभव आलेला आहे. मग त्याच्यामुळे आपण रील बनवतो आहे. रीलही बनवतो आहे आणि मला अजून तिला छान काम देता यावं याच्यासाठी मी आज तिच्यावर पण पुन्हा मेकअप करते. आलं लक्षात? तर त्याच्यामुळे हिची ड्राय स्किन आहे. त्यात तुला स्वेट येतो का बेटा? नाही मॅम, एवढा नाही, पण थोडाफार येतो. त्या दिवशी आलं होतं ना एंगेजमेंटच्या दिवशी, पहिला स्वेट पण येतो, असं नाही की स्वेट येत नाही. आता एवढं तर गारठ आहे तरी हिला स्वेट येतो. म्हणून मला हिला पाहिजे तसं काम देता आलं पाहिजे, म्हणून आजच्या सगळ्या ट्रिक्स एकदम बेस्ट सांगितल्या जाणार आहे आणि छोटे छोटे छानशा रील बनवल्या जाणार आहेत. मग हिची ड्राय स्किन आहे. पहिले मी हिला काय करते, आता लेन्स लावून देते. आता आपण लेन्स लावतो आहे. लेन्स लावल्यानंतर हिला थोडं कुठलंही, आता पहिल्यांदा लावते, हिला सवय नाही आहे, म्हणून थोडा वेळ का होईना आपल्याला इचिंग होते. त्याच्यामुळे हिला लेन्स लावून आपण थोडं रिलॅक्स मिळेल. मग तितक्या वेळ आपण हिला काय करणार आहे, स्क्रब पॅक लावणार आहे. पहिले आता आपण लेन्स लावूया, ठीक आहे.